साने गुरुजी लिखित पुस्तक श्यामची आई. रात्र 25वी. देवाला सारीच प्रिय. संध्याकाळचे 4-5 वाजण्याची वेळ होती. सुट्टी होती म्हणून मी घरी गेलेलो होतो. आई देवळात दर्शनाला गेली होती. मी घरीच होतो. देवदर्शन करून आई आली तेव्हा मी तिला विचारले, आई मी जाऊ का बाहेर? कमळ्या देवधराकडे नाहीतर बन्या वरवडाकडे जाईन. गोंधळेकरांचा बापू येथे आला तर त्याला बहुधा मी बन्याकडे आहे असे सांग. जाऊ का? आई म्हणाली, श्याम तू जा, परंतु तुला एक काम सांगते ते आधी कर. बाळदादांच्या कवाडीपुढे एक म्हारीण बसले आहे. म्हातारी आहे अगदी. तिच्या डोक्यावरचा गोयला खाली पडला आहे. तिच्या डोक्यावर द्यायला हवा आहे. ती म्हारीण आजारी व अशक्त दिसत आहे. तिच्या डोक्यावर मोळी दे व घरी ये, मी तुला आंघोळ घालीन. जा. आई, लोकांनी बघितले तर मला हसतील, मला मारायला येतील, काव काव करून नुसते खायला येतील मला. खरेच जाऊ असे मी विचारले. लोकांना सांग मी घरी जाऊन आंघोळ करणार आहे. ती म्हातारी येते किती वेळ, कोणी महार येतो का म्हणून वाट पाहत बसणार. मोळी विकून तिला परत दूर महारवाड्यात जायचे आहे वगैरे सांग व घरी ये असे आई म्हणाली. आईचे म्हणणे ऐकावयाचे एवढे मला ठाऊक. मी गेलो. मी जणू रस्त्याने जात आहे असे त्या म्हातारीला दाखवले. मी मुद्दाम तिच्यासाठी आलो आहे असे तिला वाटू नये म्हणून मी जपत होतो. मी तिला विचारले, का ग डोक्यावर का द्यायला हवी आहे मोळी? मी देतो असे म्हणून मी एकीकडून मोळी उचलू लागलो. नको रे दादा, तुम्ही बामण, कोणीही पाहिला तर मारतील मला. नको रे दादा, जा जा बाबा, कोणी येईल महारवाड्यातून वरंड वगैरे घेऊन, तो देईल डोईवर असे ती गैवया करू लागली. अगं मी घरी गेल्यावर आंघोळ करीन हो, घे असे म्हणून शेवटी तिच्या डोक्यावर मी मोळी चढवली. अरे श्याम, ती म्हारीण ना, अरे तिला शिवलास काय? एवढ्यात इंग्रजी शिकून साहेब झालास वाटतं. भाऊरावांना सांगितलेच पाहिजे. श्रीधर भट कोठूनसे अकस्मात उगवले व मला बोलू लागले. इतक्या त्यांचा शब्द ऐकून शेजारच्या घरात ओसरीवर बसलेले दुसरे गृहस्थी बाहेर आले आणि श्याम अगदी चेवलास तू, अरे काही ताळतंत्र तरी असे ते बोलू लागले. मी त्यांना म्हटले, मी घरी जाऊन आंघोळ करणार आहे. तसाच घरात शिरून काही घर बाटवणार नाही. ही म्हातारी किती वेळ थांबेल? काळोख होईल तिला जावयाला. नदीतून जावयाचे आहे तिला. मी स्नान करणार आहे. स्नानात शुद्धी हे मला माहीत आहे असे म्हणून मी तेथून गेलो. मी घरी आलो. आई म्हणाली, त्या म्हातारीला आपल्याकडेच हाक मार. कुठे लांब जाईल गोयला घेऊन? पुन्हा पडायचं एखादा. आपल्याकडची फाटी सरली आहे, जा हाक मार तिला. ए गोयलेवाली, अगं इकडे ये. मी तिला हाक मारली. आमच्या कवाड्यातून ती आत आली. आईने तिला किती निठवी भात घालण्याचे ते ठरवले. मी कणगीतून भात काढून घातले व तिच्या पदरात घातले. काढून आणले व तिच्या पदरात घातले. आईने तिला विचारले, म्हातारे आजारी का ग आहेस? होय माय, ताप लई येतो, काय करताव, पोटाला हवं ना असे ती म्हणाली. दुपारचा उरलेला आहे भात, शेळा झाला आहे, देऊ का तुला? आईने विचारले. द्या द्या आई, देव तुमचे भले करो, गरिबाचे दुनीत कुणी नाही बघा, दिनवाणी म्हातारी बोलली. आईने भात पत्रावळीवर आणला. मी तो तिला दिला. अंगणाच्या कडेला बसून तिने खाल्ला. वाईस पाणी घालताव दादा, ती मला म्हणाली. पाणी आणून मी दुरून तिच्या उंजरीवर घातले. पाणी पिऊन दुवा देत ती निघून गेली. चल श्याम, तू आंघोळ कर, आईने सांगितले. आईने केळीजवळ दुरून माझ्या अंगावर पाणी घातले व सारे अंग भिजल्यावर मी दुसऱ्या दगडावर बसलो. मग स्वतःच्या हाताने पाणी घेऊन मी आंघोळ केली. आंघोळ करून मी घरात गेलो. मी आईला म्हटले, आई मागे ती खेरांकडे जेवणावळ झाली ना, त्या दिवशी की नाही एक गरीब म्हारीण मांडवाच्या दाराशी भीक मागत होती. आम्ही मांडवात जेवत होतो, पुरणपोळी खात होतो. आग्रह होत होता. भास्कर भटजींना इतका आग्रह झाला की ते रागावून उठावयास लागले, परंतु आपट्याने त्यांना बसवले. परंतु बाहेरच्या त्या महारणीला कोणी काही घातले नाही. ती उन्हात तळमळत होती. पंक्तीत पंख्यावर पाणी घालून वारा घालीत होते.
वाळ्याचे पाणी वाढत होते. परंतु ती गरीब भिकारीण ओरडीत होती, घास घाला हो दादा. आई तिला घासभर अन्न पोटभर पाणी कोणी दिले नाही. एवढेच नव्हे तर एक गृहस्थला त्यांचे नाव नाही माहीत. ते मुंबईला नोकरीच असतात व पितांबर नेसलेले होते. ते वाडीत होते. ते एकदम मांडवाबाहेर गेले व महारणीच्या अंगावर ओरडून म्हणाले, लाज नाही वाटत भीक मागायला यावेळी? अजून जेवणेही झाली नाहीत. जेवणे झाल्यावर ये उष्टे मागायला. आज ब्राह्मण जेवतात तर येथे ओरडत बसली. तुम्ही अलीकडे माजलीत महारडी. निघ का मारू वाहन फेकून, असे म्हणून आई त्या पितांबरधारी मनुष्याने खरेच वाहन उचलली. नको रे दादा, नको रे मारू, जाते रे दादा, असे म्हणत ती निघून गेली. आई, हे मुंबईला इराण्याच्या हॉटेलात खातात, दुसऱ्याचे जोडे पुसतात. ह्यांची ह्या आपल्या गावात ऐट व मिजास. मगाशी ती म्हारी नाही का म्हणाली, गरीबाला कोणी नाही? तेच खरे. आई, उद्या जर एखादा महाराजचा मुलगा मामलेदार होऊन आला तर त्याला हे सोवळे लोक आपल्या घरी मेजवानी देतील. त्याला पान सुपारी अत्तर गुलाब करतील. त्याच्या गळ्यात हार घालतील. आई, पैसा व सत्ता यांना नमस्कार करणे हाच का ग धर्म? हाच का ग ह्यांचा देव? हातात वाहन घेऊन त्याचा पितांबर बाटला नाही. पायात पायतणे घालून ही सोवळी, हे मुखटे कद हातात घालून हे खुशाल जातात. परंतु ही वाहन ज्याने ह्यांना पायात घालावयास दिली तो मात्र घाणेरडा. त्याची सावलीही नको. आई, हे कसे ग? हे कसले सोवळे? हा का धर्म? देवाला हे आवडले का ग? एक पैसा तेवढा यांचा देव नाही. आई म्हणाली, बाळा, जगात सारे पैशाला सत्तेला मान देतात हो. त्या पंढरीनाथांची गोष्ट सांगतात ना, ते गरीब होते तेव्हा त्यांना सारे पंड्या म्हणून हाक मारीत. पण पुढे ते देशावर गेले, शिकले, वकील झाले. त्यांनी वराड खानदेशात फावड्यांवारी पैसा मिळवला. मग ते आपल्या गावात एकदा आले होते. आपल्या सोमेश्वराचा त्यांनी मोठा उत्सव केला. लोक त्यांना पंढरीनाथ बाबा म्हणू लागले. कुणाच्याही घरी ते गेले होते तेव्हा त्यांना बसावयास पाट देण्यात आला. तो पाट त्यांनी दूर केला व म्हणाले, तात्या, हा पाट मला नाही तुम्ही दिलात, माझ्या पैशाला दिलात. माझ्या हातातील ही सोन्याची सलकडी या पाटावर ठेवतो व मी खालीच बसतो. तुम्ही पैशाला मान देता, मनुष्याला मान देत नाही. मनुष्याच्या हृदयातील देवाला मान नाही. हृदयातील श्रीमंतीस मान देत नाही. तुम्हाला हे पिवळे पांढरे दगड आणि त्या कागदी नोटा ह्याच पूज्य आहेत. श्याम, असे ते म्हणावयाचे. महारामांगांजवळ पैसे नाहीत म्हणून त्यांना आपण दूर ठेवतो. हेच उद्या जर श्रीमंत झाले तर आपण महारमांग ठरू. श्याम, महार असो वा मांग असो, सर्वांना मदत करावी. घरी येऊन आंघोळ करावी, कारण समाजात राहावयाचे आहे. समाजाच्या निंदेला तोंड द्यावयाचे धैर्य नाही म्हणून. ते पापी आहे त्यांचा स्पर्श झाला म्हणून नव्हे. पापी तर आपण सारेच आहोत. खरे पापातून कोणाची सुटका झाली आहे? मी निष्पाप आहे असे छातीला हात लावून कोणाला म्हणता येईल? उलट निढळाच्या घामाने प्रामाणिक श्रमाने भाकर मिळवणारे महारमांगच अधिक पुण्यवांत आहेत. नाही आई, मी विचारले. श्याम, आपले ते विटनाकडे शेत आहे ना, ते खरे महाराजेच आहे. मला सारे माहीत आहे. काहीतरी पूर्वी अदमन गल्ला दिला होता. त्याची सवाई दिडी करून ते शेत आपण मिळवले. अरे, आपणच देवाघरी पापी ठरू. आपणाला खाली मान घालून उभे राहावे लागेल हो, आई खिन्न होऊन म्हणाली. आई, दामाजीसाठी देव विटू महार नव्हता का ग झाला? महार म्हणजे घाणेरडा पापी असे देवाला वाटते तर त्याने ते रूप धारण केले असते का ग, मी विचारले. आई म्हणाली, श्याम, देवाला सारे साकार पवित्र वाटतात. त्याने माशाचे रूप घेतले, कासवाचे घेतले, डुकराचे घेतले, सिंहाचे घेतले. ह्याचाच अर्थ हा की देवाला सारे आकार पवित्र आहेत. देव ब्राह्मणाच्या देहात आहे, माशामध्ये आहे, महाराजातही आहे. देव गजेंद्राच्या साठी धावतो, घोड्यांना खाजवतो, गायी चारतो. त्याला कुब्जाही आवडतो, शबरीही प्रिय वाटते.
त्याला गुहकोळी आवडतो, जटायू हा पक्षी आवडतो, हनुमंत हा वानर आवडतो. श्याम, देवाला सारी प्रिय आहेत, कारण सारी त्याचीच. तू माझा म्हणून मला आवडतोस, तशी आपण सारी देवाची म्हणून सारी त्याला आवडतात. मला आवडेल ते तू करतोस, त्याप्रमाणे देवाला आवडेल ते करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. परंतु श्याम, ज्याचे आपल्या आईबापांवर, बहीण भावावर प्रेम नाही, तो म्हारावर मांगावर करील का? आधी घरातील साऱ्यांवर प्रेम करा, मग एकनाथाप्रमाणे म्हाराच्या मुलीसही पोटाशी धरण्याचे सामर्थ्य येईल. प्रेम हृदयात मावत नाहीसे झाले म्हणजे ते सर्वांकडे धावते. श्याम, मी काय तुला सांगणार, देव सर्वत्र आहे म्हणून पुराणात सांगतात. मला तरी वेडीला काय कळते, तू मोठा झालास म्हणजे तुला कळेल. आई माझ्याजवळ बोलता बोलता दिवे लागावयाची वेळ झाली. मला कोणीतरी श्याम श्याम म्हणून बाहेरून हाक मारली, म्हणून मी निघून गेलो. मित्रांनो, आपण खोटे श्रेष्ठ कनिष्ठपणाचे वाद पुरून टाकूया. समाजसेवा करणारा प्रत्येकजण पवित्र आहे हे लक्षात धरूया. हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मी असेच म्हणणार. माझ्या भारतीया देवमुळी नुरला, सगळा अंधार रे भारता तरी भरला. नाही दया स्नेह तिथे देव का असे, बंधुभाव तीर्ण तिथे प्रभू का कसा वसे. देव मंदिरीना, देव अंतरीना, देव तो अजिमेला.